कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त तापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सण व उत्सव समितीच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन प्राध्यापक डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी केले। या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील, उपप्राचार्य डॉ. हरीश नेमाडे, डॉ. जगदीश पाटील, अधिष्ठाता मानव्य विद्यालय शाखा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यासहित प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते। मला वाटतं जगामध्ये हे एकमेव असं विद्यापीठ असेल की ज्यामध्ये शाळेत न शिकलेली अशी स्त्री, मी अशिक्षित म्हणणार नाही कारण त्या अशिक्षित नव्हत्या, शिक्षण न घेता त्या शिक्षित होत्या आणि अशा एका सुसंस्कृत आणि जिला आयुष्य काय आहे हे चांगल्या प्रकारे कळालं, आयुष्यातली सुख दुःख, आयुष्यामध्ये जे प्रसंग येतात ते प्रसंग जे त्यांनी अनुभवले ते त्यांनी आपल्या ओघवत्या लेवागणबोली भाषेमध्ये हे काव्यात्मकरित्या मांडले। आणि दुर्दैव असं की त्यांनी जे काही काव्य तयार केलं ते काव्य त्यावेळेला चांगल्या पद्धतीने कुठे लिहिलं गेलं नाही, पण सुदैवाने नंतर त्यांचे जे पुत्र होते सोपानदेव यांची ज्यावेळेला प्रत्यात्रे यांची भेट झाली आणि त्यांनी त्यांना सांगितलं की अशा कविता आहेत, मग अत्रेंनी त्यांना सांगितलं की हा जो आहे हा महाराष्ट्राचा साहित्य क्षेत्रातील खूप मोठा खजिना आहे आणि आजपर्यंत हा खजिना हा जनतेसमोर आला नाही म्हणून त्यांनी खेद व्यक्त केला आणि त्यांनी सोपानदेवांना एक प्रोत्साहन दिलं की तुम्ही हे संपूर्ण साहित्य जे असेल हे जगासमोर मांडा। आणि मग त्यावेळेला सोपानदेवांनी त्यांच्या आईच्या सर्व कविता या साहित्य रूपाने जगासमोर आणल्या आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने जीवन काय असतं, जीवनातली तत्व काय आहे हे जगासमोर एका विशिष्ट अशा भाषेमध्ये जिला लेवागणबोली म्हटलं जातं त्या भाषेने जगासमोर मांडली गेली। आणि अत्रेंनी सुद्धा सांगितलं की एखादी स्त्री जी शिकलेली नाही पण एवढ्या चांगल्या समर्थ शब्द वापरून आपल्या ज्या भावना असतील त्या भावना व्यक्त करते आणि त्या पद्धतीनं हे सर्व साहित्य आलं आणि जगाने ते स्वीकारलं आणि त्या साहित्याचा सन्मान म्हणून आणि एका स्त्रीचा सन्मान म्हणून त्यावेळेला आपल्या विद्यापीठाला हे नामकरण त्या ठिकाणी देण्यात आलं। अशा बहिणाबाईंना मी विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।